काय रोड आहे यो. गाडी बंद आहे. वन टू थ्री उतर. काय ना काय आत्ता समजली लायकी. तर निघायचं होतं 4ला आणि वाजलेले आहेत 5 आणि मी ऑलरेडी लेट आहे. इथून जे तैलबैलचं बेस विलेज आहे ते दाखवत आहे 109 किलोमीटर आणि गुगल मॅपच्या हिशोबाने आपल्याला पोचायला लागणार आहे 3 तास. हा जो ट्रेक आहे तो मी महादुर्ग ॲडव्हेंचर्सवाल्यांसोबत करत आहे आणि ती जी टीम आहे ती ऑलरेडी काल रात्रीच पोचलेली आहे बेस विलेजला. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर हा डिस्टन्स कवर करून टाईमवर पोचणं गरजेचं आहे. रस्ता चांगला आहे, लोणावळा मार्गे आपण जात आहे आणि सकाळचं वातावरण असल्यामुळं गाडी चालवायला पण जरा बरं वाटायला आणि मोकळा रस्ता असल्यामुळं तो डिस्टन्स लवकरात लवकर कवर पण होईल. तर चला बघू कसं होतं आहे. बघा शेट उद्या ॲक्सिडेंट झालेला इथं. गाडी कंट्रोल झाली नाही वाटतं. गाडी बंद आहे. हाँ ते जाऊ दे. काय आहे का तुमच्याकडे? आहे मेडिकल द्या ना काय. माझ्याकडे आहे. एक मिनिट ठीक आहे का. बैठ. अरे कुछ नहीं हुआ ब्रो, चिल कर. इजी 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 चिल चिल इजी. सब कुछ छोड़ ब्रो, सब कुछ छोड़. खाली बस, खाली बस. देखो नहीं लगा ना बाकी कुछ. जॉइंट वगैरह पे नहीं लगा ना. देखो इंटरनल देख ले. कुछ नहीं ना. नहीं ना. जॅकेट एकदा ओपन करा. ते जॅकेट ओपन करा. छोड़ 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 ब्रो, बंद कर रहे हो. ठीक है बाकी ओके. ऑल ओके ना आत ना. ठीक है रुक जा. मेरे पास बैंडेड और ये सब है. इसमें से कुछ नहीं इतना ही है. कुछ लगा नहीं सकते भाई. कुछ नहीं हुआ रे, चिल कर ब्रो. कुछ नहीं हुआ. लगा देखो ज़्यादा वो हो रहा है. ये भाई हॉस्पिटल किधर है इधर? कॉटन दबा के रखो. कॉटन दबा के रखो. हॉस्पिटल किधर इधर बताएगा? नीचे ना. कुछ नहीं हुआ भाई, चिल कर. कुछ नहीं हुआ, कुछ नहीं हुआ. तू फर्स्ट एड मत हो. ऊपर वाला कट नहीं, छोटा ही है. फर्स्ट एड आहे दिलेला. भाऊ इथं हॉस्पिटल कुठे आहे रे? खाली उतरायला लागेल. चालू असेल हॉस्पिटल तर चालू असेल. तर विषय असा झाला की माझ्यासमोर जी बुलेटची रायडर्स होते त्यातल्या एका रायडरचं लक्ष मागे होतं आणि त्यामुळे तो लेफ्ट साईडच्या डायरेक्ट खड्ड्यात पडला आणि तुम्हाला कॅमेरामध्ये दिसलंच असेल त्याला एकदम डेंजर कट आला आहे. एकदम गालाच्या साईडला डोळ्याच्या बरोबर खाली आणि तो बघून थंडीत वाजली. आधीच थंडी इथं आणि लकीली म्हणण्यापेक्षा मी नेहमी माझ्या बॅगेत फर्स्ट एड ठेवत असतो आणि यावेळी पण माझ्याकडे ते फर्स्ट एड होतं जे कामाला आलं. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण केली मदत. आता जे खाली चाललेले आहेत हळू गाडी चालवलेलीच बरी होती पण आपण पण आता हळूहळूच लवकर पोहोचायचा प्रयत्न करू कारण की आपल्याला आता पण बोलले
जे समोर दिसत आहे ना हे आहे तैल बैल. तर फायनली मी पोचलेलो आहे तैल बैलच्या या बेस विलेजला. आणि हे जे तुम्हाला मागे दिसत आहे हे आहे तैल बैल सुळका. आणि आपला जो ग्रुप आहे तो ऑलरेडी पुढे निघून गेलेला आहे. तिथं मला वर दिसत आहेत डोंगरावर. आणि त्यांनी सांगून ठेवलं होतं की मागून 3-4 जण येत आहेत म्हणून. त्यामुळे तिथं जे काका होते ते सांगण्यासाठी ऑलरेडी जर थांबलेलेच होते. अजून लोक यायचं बाकी आहे बहुतेक. आणि इथनं आता आपल्याला अर्धा तास लागणार वर चढायला. दिसताना असं व्हिडिओ यूट्यूबमध्ये लय लहान दिसतं. ह्यात कॅमेरामध्ये पण तुम्हाला लहान दिसेल, खरं ते लय मोठं आहे. आणि ते क्लाइंब करायला पण जो रूट दिसत आहे तो सुद्धा डेंजर आहे. मजा येणार आहे. ड्रोन शूट्स पण आपण घेणार आहेत आज. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. लगेच वर जाऊ आपण. तैल बैलच्या बाबतीत भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे की हा एक गड आहे. खरं हा गड नाही, हा सुळका आहे. कदाचित टहळणीसाठी पण वापरला जावा असावा, ज्याला आपण वॉच टॉवर पण म्हणतो. कारण इथून आपल्याला यूट्यूबवर मी बघितलेलं आहे की राईट साईडला जर बघितलं तर सुधागड, सरसगड, लेफ्ट साईडला कोरीगड हे गड दिसतात. आणि खालचा जो रूट आहे त्याच्यावर नजर ठेवता येते. मग त्यामुळं असं होऊ शकतं की ॲज अ वॉच टॉवर हा तैल बैल सुळका कामात येत असेल. आता वर गेल्यावर जर वातावरण चांगलं असेल तर आपल्याला बघता येईलच सुधागड आणि ते सरसगड. बहुतेक सरसगडच आहे. तर दिसला तर दाखवतोच. हे बघा तिथं वर असलेली आपली पब्लिक थोडी पुढे गेलेली आहे. थोडी म्हणजे भरपूर पुढे गेलेली दिसायचं बंद झाले आता. चुकलेलो आहे रस्ता. तिकडूनच जायला पाहिजे होतं. अशा वेळी ते जे रिबन्स बांधलेले असतात झाडाला त्या गोष्टींची आठवण येते. खुणा असल्या पाहिजेत. रस्ता चुकलेला नाही. माणसं दिसत आहेत मला वर. आपलेच असावे कदाचित. आम्ही आता पोचलेलो आहे एकदम खालच्या साईडला तैल बैलाच्या. आणि हा आहे तो सुळका. आणि या लेफ्ट साईडच्या रोडनं बरोबर या वॉलच्या बाजूनं आपल्याला पुढे जायचं आहे, जिथं आपल्याला भैरवनाथाचं मंदिर लागणार आहे. आणि तिथून वर क्लाइंब करत जायचं आहे. रॅपलिंगपेक्षा क्लाइम्बिंगमध्ये जास्त थ्रिल आहे. आणि हे बघू शकता खाली कसं गॅप पडला आहे. कधीही भिंत खाली येईल सांगता येत नाही. लिटरली गॅप पडलेला आहे. हे गॅप इतके मोठे झालेत ना. तुम्हाला एक 1 BHK दाखवतो मुंबईतला. हे बघा लिटरली खाली 1 BHK तयार झाला आहे. आणि तिथपर्यंत गॅप गेलेला आहे तो आत. डेंजरस आहेच, पण ॲडव्हेंचर असल्यामुळे यावं लागतं.
या वॉलच्या साईडून आल्यानंतर आपल्याला असं एक शिडी लागते, जिना, जो वर भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत जातो. व्हिडिओमध्ये तर मी बघितलं होतं की तो म्हणतो भैरवनाथाचं मंदिर आहे, आत पाण्याच्या कोंड्या पण आहेत, ते पण बघणार काय. लगेच वर जाऊन बघू आपण. इथं वर आल्यानंतर हे भैरवनाथांचं मंदिर आहे. मी आंघोळ केली त्यामुळं मी येऊ शकतो आत. पाया पुढे आपण. आणि हे बाजूला एकदम स्वच्छ आहे पाणी. हे असे पाण्याचे कुंड तयार झालेले आहेत किंवा केलेले पण असतात. पाया पुढे हार्नेस बांधायचं, क्लाइम्बिंग करायची. येऊ माणूस बघा पहिल्यांदा आहे. मला काय झालं, याला पकडायचं आहे. पकडा मला पकडा. काय रे काय नाही, लॉक नाही केलेली, तसं जाऊ दे. त्यांचेच काढून तुम्ही आतमध्ये बसा ना. त्याला कोणता वेट नॉनव्हेज त्यांचा मी सांगितलं का कोणी बोलले का? प्रत्येक ठिकाणी हे असं कॅरी लॉक करत जायचं आहे. आणि असं पाण्याच्या टाक्या पण बघायला भेटतात.
खाली येऊ? काढतोस का माझं सेल्फ अँकर पकडायला कुठलं नाही ना, पकडायचं आहे कुठं? तिकडून जायला पाहिजे, थोडा द्यायला लागेल. हां, एक मिनिट. मधला पाय ऐक 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 हां तू आहे ना मधला पाय मध्ये ठेवतोस मध्ये हां हां फक्त आहे ना बुटाचा आहे ना तो ठेव ठेवलास जोर दे त्याला जोर दे त्यावर जोर दे फक्त जोर द्या ना उचल उठा उठा बॉडी जोर दे ना उठा मी हात थकले जरा. काम कर तो पायाने थोडा वरती आला कुठला? तोच राईट. हां डोपर मागे ठेव रेडी 1 2 3 बोलला बरं पाय उचल मागचा लेफ्टवाला पाय उचल 1 2 3 उचल काय नाही जाऊ बा 1 2 3 चल बाप रे बाप. हा आता रॅपलवाले येतात हां ते चौघं थांबव 4 पाठवतो मग ते पाठव हे वरती आता सेल्फ ये ना वरती पहिलं विनीत या थैंक यू. विनीत रैपलिंग वाले सभी के क्या झाड़ और भी आ रहा है ओके. और आ रहा है ऊपर नहीं तुम आ जाओ नीचे यहाँ पे हाँ देखिए 4 5 सुन 5 लेकर 5 से ज़्यादा है. 5 लेकर बाकी रुका दो कहाँ पे? सब इधर ही है. 5 लेकर लाइन में 5 ले दो साथ में उनको जो चढ़ाऊंगा
ब्रो ब्रो और एक है कहाँ से जाना है? यहाँ से ओके. minutes later. तुझ्या मागे कोण आहे? माझ्या मागे अजून एक आहे. येणाऱ्यातले आहेत की थांबायचे सपोर्ट? तीन चार साधे सुधे ट्रेक करून स्वतःला ट्रेकर समजत होता. आत्ता समजली लायकी. रेस्ट घेतो. मजा आली. कसं तर घासत घसटत खेचत ताणत वडत वर आलो आणि वर आल्यानंतर एक नंबर नजारा आहे. इथून एकोला व्हॅली, सुधागड, सरसगड आणि या गडाचं नाव मला लक्षात नाही, त्याने आता मला सांगितलं. पण हा नजारा बघा एकदा. हा एक किल्ला आहे घनगड. याला घनगड म्हटलं आहे मागाशी त्याने मला सांगितलं. ही आहे ती एकोला व्हॅली जी पावसाळ्यात जास्त फेमस आहे. आणि हा आपला सुधागड ज्याला प्रति रायगड म्हटलं जातं. सेम टू सेम रायगडसारखा. आणि तिथं आहे तो सरसगड. वर आल्यावर जरा बरं वाटतंय. बैल कंप्लीट केलेला आहे आणि आता आपल्याला सेम त्याच मार्गानं खाली जायचं आहे. खाली उतरताना जास्त टेन्शन नाही आहे कारण की ऑलमोस्ट ट्रॅपलिंग करतच जायचं आहे. ऊन पण जास्त आहे. वर इथं काय झाडं एकच आहे त्यामुळं आपल्याला जास्त वेळ वर थांबून चालत नाही. पाणीसुद्धा कमी आहे. तर लगेच खाली निघूया आणि ची जास्त गरज आहे आता. ये तुम लोग बोर्ड के आगे गए क्या? नहीं. चला पुढे. कुठे जागा नाहीये. हे खाली आहेत अजून दोघं बकेट करतात. हा मग ऐक ना, सीडीवर ना चालत चल, पुढे बसून घे. हा खाली लास्टला आहे सर. मीच आहे बोलतो. हा चल. गेलं काय नाही बघालोय खाली. काय आलं? हे गेलेत का नाहीत बघितलं खाली आधी. अच्छा. हा तू रोपचा आसरा घे ना. हे घे बिंदास सपोर्ट. चला. बस. बैठ अंदर हो. तुम्ही बैठो. धीरज थोडं खाली. एक स्टेप खाली चल. जाऊ का? जा.
बसल्यात जमा. तर फायनली क्लाइम्बिंग, रॅपलिंग, ॲडव्हेंचर, थ्रिल ह्या सगळ्याची खास भागवून आम्ही रिटर्न चाललेलो आहे बेस विलेजला, जिथं जेवणाची सोय आहे. तहान लागली, पाणी पण पाहिजे. पटकन खाली उतरून जेवून लगेच निघायला पाहिजे आपल्याला, कारण की आपल्याला करेक्ट 109 किलोमीटर परत रिटर्न जायचं आहे. आणि तैलबाईला सुद्धा डन. तर फायनली जेवण करून फ्रेश होऊन थोडी रेस्ट घेऊन मी निघालेलो आहे परत पुण्याला. आता करेक्ट 4 वाजले आहेत, पोचायला अजून 2 तास इथून. आणि इथं जेवढं दाखवेल तेवढं कमी आहे. आता हा जो समोर डोंगर दिसत आहे एवढा मोठा, हा आहे घनगड. काय खतरनाक दिसत आहे यार. आजचा दिवस पूर्ण ॲडव्हेंचरमध्ये गेला. सकाळचं लवकर उठून राईड लोणावळा सकाळी, मग तो ॲक्सिडेंट, आणि मग हा तैलबैलचा ट्रेक. आणि हा गड काय दिसत आहे यार, कॅमेरामध्ये नाही समजणार. खरं इथं डोळ्यांनी खतरनाक दिसत आहे एकदम. तर आजचा ट्रेकचा एक्सपिरियन्स सांगायला गेला तर आजपर्यंत कोणत्याही ट्रेकला माझी एवढी फाटली नव्हती खरंच. कारण ऐकलं होतं अवघड आहे, फर्स्ट पॅच इझिली गेला, सेकंड पण इझी होता, बट थर्डला जे टोटल उभं चढायचं होतं तिथं हवा टाईट झाली भावा. तो जो पॅच होता लिटरली हातात जीव नव्हता माझ्या. असं वाटत होतं सोडून देतो, पडणार नाही खाली कन्फर्म होतं. खरं वर जायला जीवच नव्हता अंगात. असं कधी कुठल्या ट्रेकला झालं नव्हतं, पण आज कळालं क्लाइम्बिंग काय असते. आणि ही माझी फर्स्टच एवढी अवघड क्लाइम्बिंग होती. याच्या आधी केलेलं आहे हडसर, भैरवगड, खरं एवढं अवघड कधी केलं नव्हतं. जेव्हा 2 वेळा बोटं निसटली की नाही तेव्हा कळालं पोटातला गोळा हलणं काय असते. आणि थ्रिल तर आहेच, करायचं असेल तर गायडन्स आणि सपोर्ट पाहिजे. लाईफ रिस्क 100% आहे. आणि हा ट्रेक माझा आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मजा आली, अनुभव घेतलेला आहे. आता लवकरात लवकर घरी निघू. आईच्या गावात हा काय विषय आहे, बिना पॅन्टीची आल्टो असं नाही वाटत आहे. आल्टोची कोणतरी पॅन्ट काढून घेतले, बेचारी बिना चड्डीचीच फिरत आहे. जाऊ दे, बाजून निघून जाऊया, लाजल विजल. तर मी पोचलो आहे आणि आपला हा व्लॉग ही इथेच संपत आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया आणखी एका नवीन ॲडव्हेंचरसोबत. तोपर्यंत बाय बाय.